साताऱ्याच्या डोंगररांगांमध्ये एक शांत गाव होतं. त्या गावात माधव नावाचा तरुण राहायचा. तो गरीब नव्हता, पण मनाने खूप अस्वस्थ होता. घरात सर्व होतं, पण मनात शांती नव्हती. कधी कधी वाटायचं आयुष्याला काही अर्थच उरला नाही. त्याची आई स्वामी समर्थांची मोठी भक्त होती. ती रोज दिवा लावायची, नामस्मरण करायची. माधव मात्र या गोष्टींवर विश्वास ठेवत नसे. तो म्हणायचा, देव कुठे येतो समोर? आई फक्त हसायची, कधी ना कधी दिसतील. एके दिवशी माधवचा व्यवसाय कोसळला. नुकसान इतकं मोठं होतं की त्याच्या हातात काहीच राहिलं नाही. दोस्तांनी साथ सोडली, लोकांनी बोलायला सुरुवात केली. मनातून धक्का बसून तो एकटाच डोंगरावर निघाला. फक्त शांतता हवी होती. डोंगरावर बसून तो रडत होता. आकाश काळवंडलं होतं, वारा जोरात वाहत होता. त्याच्या डोळ्यातून आसवं थांबत नव्हती. तो ओरडला, देवा, आहेस तर एकदा तरी दाखव स्वतःला. अचानक वाऱ्यात वेगळा कंपन जाणवला. जिथे तो बसला होता तिथेच थोडं पुढे भगवे वस्त्र हलताना दिसले. एक तेजस्वी रूप त्याच्या दिशेने चालत येत होतं. डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता. ते येतच राहिले आणि माधव समोर उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखा शांतभाव होता. ते म्हणाले, इतकं का रडतोस रे? संकट संपतात. माधव थक झाला, शब्दच फुटत नव्हते. त्याने विचारलं, तुम्ही स्वामी आहात? स्वामी शांतपणे हसले. भक्ताची हाक असली की आम्ही दूर नसतो. माधवने आपली सगळी व्यथा सांगितली. त्याच्या आत वर्षानुवर्षे साचलेलं दुःख बाहेर आलं. स्वामी प्रत्येक शब्द ऐकत होते. शेवटी ते म्हणाले, तू हरलास नाहीस, तू थांबलास आहेस. त्या शब्दांनी माधवचं मन हलकं झालं. स्वामी म्हणाले, उद्या पहिला पाऊल टाक, बाकी आम्ही आहोत. त्यांनी माधवच्या डोक्यावर हात ठेवला. तो स्पर्श जणू आग आणि पाणी दोन्ही होता, शांत पण सामर्थ्य देणारा. पुढच्या क्षणी त्यांनी डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि हळूहळू धुक्यात विलीन झाले. माधव बराच वेळ स्तब्ध उभा होता. त्याचं हृदय धडधडत होतं, पण मन शांत होतं. तो घरी परत आला. आईने त्याचा चेहरा पाहून विचारलं, काहीतरी घडलं का? तो फक्त म्हणाला, आई, स्वामी आले होते. पुढच्या दिवशी तो स्वामींनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा कामाला लागला. नवीन प्रयत्न, नवीन उमेद. जिथे लोकांनी दार बंद केलं होतं तिथे अचानक संधी मिळू लागल्या. तो करत असलेला नवीन व्यवसाय जोरात चालू लागला. लोक म्हणू लागले, काय नशीब फळलं रे तुझं. पण माधवला माहित होतं, हे नशीब नाही, ही कृपा आहे. हळूहळू त्याचा व्यवसाय मोठा झाला. त्याने गावातील अनेक गरजूंना काम दिलं. गावात त्याची प्रतिमा एक मदतीचा हात म्हणून बनली. तो म्हणायचा, माझं काही नाही, स्वामींची मर्जी आहे. एका दिवशी संध्याकाळी त्याला पुन्हा एक कंपन जाणवला. त्याला वाटलं जसं त्या डोंगरावर वाटलं होतं. त्याने डोळे मिटले आणि हळूच म्हणाला, स्वामी, तुम्ही आहात ना? हवेतील सुगंध बदलला. जणू संपूर्ण खोलीत शांतता भरून गेली. मनात आवाज उमटला, ज्याला आपण देतो ना माधवा, त्याचं कधी कमी होत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हात जोडले. स्वामींची उपस्थिती त्याला स्पष्ट जाणवली. वेळ गेली, पण माधवचा विश्वास कधीच हळला नाही. तो रोज नामस्मरण करायचा, पण तो स्वार्थासाठी कधीच प्रार्थना करायचा नाही. तो म्हणायचा, स्वामी मला नको, माझं मन योग्य ठेव. आणि तेच त्याला मोठं बनवत गेलं. गावातील लोक जेव्हा निराश व्हायचे, तेव्हा माधव त्यांना डोंगरावर घेऊन जायचा. जिथे त्याला स्वामी प्रथम भेटले होते. तो तिथे शांत बसून म्हणायचा, हात दिली तर स्वामी येतात. काही जणांना तिथे दिव्य अनुभवही यायचे. गावात त्या डोंगराला कृपास्थान म्हणू लागले. माधवचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. अंधारातून प्रकाशात प्रवास झाला होता. तो नेहमी सांगायचा, स्वामींची भेट ही डोळ्यांनी नाही, मनाने होते. आणि त्याची कथा सर्वांच्या हृदयात घर करू लागली. आजही त्या डोंगरावर वारा वाहतो, दुःख पसरतं, आणि भक्त जेव्हा तिथे प्रार्थना करतात, त्यांना एक हलका शांत कंपन जाणवतो. जणू स्वामी समर्थ स्वतः म्हणत आहेत, विश्वास ठेव, आम्ही आहोत. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली, ती कधीच तुमच्या सोबत नव्हती. त्यांच्यासाठी तुम्ही फक्त तात्पुरती सोय होता.
आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात काळोख आला तेव्हा त्यांच्या नजरा तुमच्या प्रकाशाकडे नव्हे तर इतरांच्या सावलीकडे वळल्या. म्हणून अशा लोकांना परत आयुष्यात घेण्याचा विचारही करू नका. वाईट वेळ माणसाची ओळख करून देतो आणि चांगला वेळ तुमचं मूल्य वाढवतो. जेव्हा जेव्हा तुम्ही काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी तुम्हाला फसवलंच आहे. आणि ही जखम आता वेदनेपेक्षा शिकवण जास्त देऊ लागली आहे. लोक त्यांच्या खोट्या प्रेमाने जवळ येतात आणि जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तेच विश्वास तोडून निघून जातात. म्हणून आता तुम्ही लोकांपेक्षा परिस्थितीवर जास्त विश्वास ठेवायला शिकला आहात. जग खूप जवळून पाहिलं की माणसांच्या चेहऱ्यावरील हसू त्यांच्या हृदयातील धोका लपवू शकत नाही. कधी कधी जवळचे म्हणून वाटणारे लोकच सर्वात मोठा घाव करतात. म्हणून सगळ्यांपासून थोडं लांब राहण्याचा निर्णय चुकीचा नाही. स्वतःला शांत ठेवण्यासाठी अंतर आवश्यक असतं. अंतर काही नाती तोडत नाही पण काही नात्यांचं खरं स्वरूप दाखवतं. देव म्हणतो तुमच्या वेदना शब्दांत सांगणं चांगलं पण त्या कोणाला सांगायच्या हे अधिक महत्वाचं. चुकीच्या माणसाला आपल्या दुःखाची कहाणी सांगितली तर तेच दुःख एक दिवस तुमच्यावर शस्त्रासारखं वापरतात. म्हणून संयम बाळगा. जे तुमचा आवाज शांतपणे ऐकतात आणि तुमचं मन न दुखवता तुमचं समाधान करतात त्यांनाच तुमचं आयुष्य दाखवा. काही नाती तुटली म्हणून आयुष्य थांबत नाही. उलट त्या तुटलेल्या नात्यांनीच तुम्हाला मजबूत बनवलं आहे. ज्यांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांच्यासाठी दुःख करत बसू नका. आयुष्यात पुढे जात राहा. देव तुमच्याशी कधीही अन्याय करत नाही. तो फक्त चुकीच्या लोकांपासून तुम्हाला वाचवण्यासाठी काही दारे बंद करतो. आता तुमचा शांतपणा हे तुमचं उत्तर आहे आणि तुमचं अंतर हा तुमचा निर्णय. खूप जखमा पाहिल्यात, खूप फसवणूक ऐकली आहे. म्हणूनच आता तुम्ही एकांतात आनंद शोधायला शिकलात. लोकांच्या खोट्या प्रेमापेक्षा देवाचं खरं प्रेम जास्त महत्वाचं आहे. वेळ आली की देव स्वतः तुमच्या आयुष्यात योग्य माणसं पाठवतो आणि चुकीच्या लोकांची दारं कायमची बंद करतो. देव म्हणतो तुमच्या वेदना त्यांनीच ऐकाव्यात ज्यांना त्या समजण्याची क्षमता आणि करुणा आहे. कारण सगळ्यांकडे मन असतं पण सगळ्यांकडे मानवीपणा नसतो. तुम्ही स्वतःलाच सतत समजावत राहिलात तरी काही लोक तुमच्या दुःखाला कधीच मनावर घेणार नाहीत. कारण त्यांचा स्वार्थ तुमच्या वेदनेपेक्षा नेहमीच मोठा असतो. लोक इतके व्यस्त असतात असं तुम्हाला दाखवतात पण खरं तर व्यस्ततेपेक्षा तुम्हीच त्यांच्यासाठी प्राधान्य नसता आणि हे कधी ना कधी वास्तवासारखं तडाखा देतं. आयुष्यभर आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधत धावत राहतो पण कधी कधी सत्य हेच असतं की जिथे तुमची जागा नसते तिथे स्वतःला ढकलून नेण्याचा प्रयत्न तुम्हालाच फोडून टाकतो. म्हणून देव सांगतो स्वतःचं महत्त्व विसरू नका. कारण स्वतःला कमी लेखणाऱ्यांना जग कधीच महत्त्व देत नाही. प्रत्येक नात्याला सुंदर म्हणा असं कुणी सांगितलेलं नाही. काही नाती फक्त नावापुरतीच असतात, आतून तुटकी, थंड आणि मुखवट्यांनी भरलेली. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून जे गोड शब्द बोलून जवळ येतात तेच अनेकदा सर्वात खोल जखमा देतात. लोकांच्या वागण्यातला खोटेपणा ओळखायला काही वेळ लागतो पण एकदा ओळखलं की जीवनाचं चित्रच बदलतं. म्हणून लोक कसे दिसतात त्यावर नाही, ते कसे वागतात त्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात अशी वृत्ती ठेवा की कोणी तुम्हाला कमी लेखलं, दुखावलं तर तुम्ही तितकंच मजबूत उत्तर देऊ शकता. कारण शांत राहणं ही शहाणपणाची गोष्ट आहे पण वारंवार दुखावणाऱ्यांसमोर शांत राहणं ही कमजोरी आहे. तुम्ही ज्या लोकांना मनापासून मान दिला त्यांच्याच हातून कधी कधी सर्वात मोठ्या फसवणुका होतात. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली ती कधीच तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी नव्हती. ते त्यांच्या सोयीपुरते तुम्हाला जवळ ठेवत होते आणि परिस्थिती बदलताच त्यांचा स्वभावही बदलला. म्हणून त्यांच्यासाठी दुःख करणं म्हणजे स्वतःच्या हृदयावर अन्याय करणं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी तुमचाच विश्वास तोडला आणि तुमच्याच डोळ्यांतील चमक हरवली. म्हणून आता ज्या लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊ देता त्यांना मनातील दारं आधीच अर्धी बंद ठेवता. कारण अनुभवांनी तुम्हाला शिकवलं की खूप जवळ जाणं म्हणजे खूप जखमांनाही जवळ घेणं नसतं.
जग जवळून पाहिलं की माणसांचे चेहरे बदलतात, नात्यांची सत्यता उघड होते आणि मनाला उमजतं की प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे चांगुलपणा नसतो. म्हणूनच आता तुम्ही सगळ्यांपासून थोडं लांब राहत आहात, पळण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी. हा एकांत तुमचं ओझं नाही, उलट तो तुमची शांतता, तुमचा आधार, तुमचं कवच बनला आहे. देव म्हणतो तुमच्या वेदना शब्दांत सांगणं चांगलं, पण त्या कोणाच्या कानात ठेवायच्या हे त्याहून जास्त महत्वाचं. चुकीच्या माणसाला तुमचं दुःख सांगितलं तर तेच दुःख एक दिवस तुम्हालाच लागणारं शस्त्र बनून परत येतं. म्हणून आपल्या मनाच्या जखमा केवळ त्या व्यक्तींनाच दाखवा जे त्या समजून घेऊ शकतात, बरे करू शकतात. काही नाती तुटली म्हणून आयुष्य तुटत नाही, उलट त्याच तुटलेल्या नात्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं, आणि जे लोक तुटून दूर गेले ते तुमच्यासाठी कधीच योग्य नव्हते हेही जाणवलं. देव तुम्हाला अन्याय करत नाही, तो फक्त चुकीच्या लोकांपासून तुमचं रक्षण करत असतो. आज तुमचा शांतपणा हेच तुमचं उत्तर आहे आणि तुमचं अंतर हा तुमचा निर्णय. तुम्ही आता लोकांच्या खोट्या प्रेमापेक्षा देवाच्या खऱ्या प्रेमावर जास्त विश्वास ठेवायला शिकलात. अनुभवांनी तुम्हाला बदललं नाही, तुम्हाला अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि अधिक संयमी बनवलं आहे. आता तुम्ही जगाचं प्रदर्शन नाही तर स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात केली आहे. एकटं राहणं वाईट नाही, चुकीच्या लोकांसोबत राहणं त्याहून वाईट आहे. देव योग्य वेळी योग्य लोक तुमच्याकडे पाठवतो आणि चुकीच्या लोकांची दारं बंद करतो. म्हणून आज तुम्ही जितकं स्वतःपासून आणि जगापासून दूर गेल्यासारखे वाटता, तितकंच तुम्ही देवाजवळ आलात, कारण तोच तुम्हाला शांतता, सामर्थ्य आणि सत्य नाती देणार आहे. देव आणि वेदना देव म्हणतो तुमच्या वेदना अशा लोकांकडे नेऊ नका जे तुम्हाला फक्त ऐकतात पण कधीच समजत नाहीत. काही लोक तुमचं दुःख ऐकतात फक्त तुमची कमजोरी पाहण्यासाठी, मदत करण्यासाठी नाही. म्हणून वेदना अशा जागी ठेवा जिथे सहानुभूती आहे. तुमच्या अश्रूंचा आदर करणं सर्वांना जमणार नाही. मनाने प्रामाणिक असणं सुंदर आहे, पण ते सर्वांसाठी उघड करणं धोकादायक आहे. देव सांगतो स्वतःला जपायला शिका, कारण सगळ्यांमध्ये देव नाही. नाती आणि वास्तव प्रत्येक नातं सुंदर असतं असं नाही. काही नाती फक्त नावापुरती टिकतात. लोक चांगले दिसतात म्हणून ते खरे असतातच असं नाही. बाहेरून गोड, आतून वाळलेले अशी अनेक नाती आयुष्यात भेटतात. तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की बाह्य देखावा कधी कधी फसवतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा. जे नाते तुमच्यासाठीच आहे ते तुमच्याकडे धावत येईल, आणि जे नाही ते शांतपणे दूर जाईल. विश्वास आणि जखमा विश्वास दिल्यावर जखमा मिळणे ही आयुष्याची सर्वात कठीण गोष्ट आहे. जेव्हा आपण मनापासून कोणावर विश्वास ठेवतो, तेव्हाच ते लोक सर्वात खोल जखम करून जातात. पण त्या जखमा आज तुम्हाला खोल वाटल्या तरी उद्या त्याच जखमा तुम्हाला अनुभव, शहाणपण आणि सामर्थ्य देणार आहेत. म्हणून फसवणुकीला द्वेष म्हणून नाही, शिकवण म्हणून पहा. देव तुमच्या मनात काय आहे ते जाणतो आणि तो तुमच्यासाठी चुकीच्या लोकांना दूर करतो. व्यस्ततेचा खोटा बहाणा काही लोक व्यस्त असण्याचा इतका मोठा बागुलबुवा करतात की तुम्हाला वाटू लागतं त्यांच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. पण सत्य हेच, कुणीही एवढं व्यस्त नसतं. ते प्राधान्य नसल्याचा संकेत असतो. तुम्ही वेळ देता म्हणून नातं टिकतं, पण समोरचा माणूस वेळ देत नाही म्हणून ते नातं हळूहळू मरतं. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारा माणूस वेळ नाही काढणार असं होऊच शकत नाही. खोट्या लोकांचा चेहरा इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. काही लोक चेहऱ्यावर हसू घेऊन आतून काळे असतात, तर काही लोक शांत राहूनही अतिशय उजळ अंतःकरणाचे असतात. म्हणून माणसांना त्यांच्या बोलण्यावर नाही, त्यांच्या वागण्यावरून ओळखा. नात्यांमध्ये खोटेपणाचं तापमान फार उच्च असतं. एकदा जळालात की पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं अवघड होतं. पण तरीही जगणं थांबत नाही, आपण फक्त जपून वागायला शिकतो. वाईट वेळ आणि खरी ओळख वाईट वेळ हा माणसांची खरी ओळख करून देतो. तुम्हाला सोडून गेलेली माणसं तुमच्या वाईट काळात कधीच तुमची नव्हती. त्यांच्यासाठी तुमची किंमत नव्हती, फक्त तुमचा उपयोग होता. चांगल्या वेळी जे तुमच्या सोबत असतात ते काही वेगळे नसतात, पण वाईट वेळी जे राहतात ते देवासारखेच असतात.
म्हणून सोडून गेलेल्यांसाठी दुःख नको, त्यांच्या न जाण्यातच तुमचं भलं होतं.